महत्त्वाचा दिवस आहे। मुंबईतील जवळपास 1400 प्लीज अयोध्येला रवाना होते आहे। रामलल्ला होणार आहे। नशीबवान आहेत रामभक्त आमचे, त्यांना रामलल्ला दर्शन होणार आणि आपल्या सर्वांकरता आज आपल्या देशाकरता 22 जानेवारी आपण बघितला असाल, असा दिवस होता। या दिवसाची 527 वर्षापासून 25 पुढे आपल्या निघून गेल्या। त्यांना जे सौभाग्य लाभलं नाही, ते सौभाग्य आम्हा सर्व लोकांना लाभलं, आपल्याला लाभलेलं आहे। रामलल्लाच्या दर्शनाने उत्साह जे रामभक्त जाणार आहे त्यांचं जीवन मंगलमय होणार आहे। मला वाटतं ही आस्था ट्रेन ही जी रामभक्ताला घेऊन चालली आहे, या पवित्र रामभक्ताच्या दर्शनाने, रामलल्लाच्या दर्शनाने आज संपूर्ण देशातल्या जनतेमध्ये प्रचंड आनंद आहे। मी माननीय प्रधानमंत्री मोदीजींचं, आम्ही सर्व रामभक्त मोदीजींचं आभार मानतो। मोदीजींचं सरकार आलं, मोदीजींचं सरकार आलं आणि मोदींच्या सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये रामलल्ला अवधपुरीमध्ये 8000 वर्षापूर्वी जन्म झाला आणि त्यामुळेच आज त्या ठिकाणी मोदींच्या सरकारने सुप्रीम कोर्टात दिलेल्या संपूर्ण कागदपत्र, संपूर्ण पुराव्यामुळेच रामलल्लाचं दर्शन त्या ठिकाणी शक्य झालं। म्हणून आम्ही सर्व मोदीजींचे आभार मानतो। आज आमच्याकरता अत्यंत महत्वाचा दिवस आहे। आज जे रामभक्त या ठिकाणी चालले आहे ते अत्यंत आनंदाने चालले आहे। मंदिर वही बनाएंगे, सारी चीज बताएंगे असं म्हणत होते काही जण। आता अक्षरशः सर्वसामान्यांना दर्शन मिळत आहे, काय मी तेच सांगितलं की आज काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये मला राजकारण करायचं नाही आहे, पण 2008 मध्ये 2011 मध्ये आपण बघितलं असाल, तेव्हाच्या सरकारने रामलल्ला काल्पनिक आहे, रामसेतू काल्पनिक आहे असे अफिडेव्हिट सुप्रीम कोर्टात दिले। पण मोदीजींच्या सरकारने रामलल्ला अवधपुरीमध्ये, अयोध्येमध्ये कसा जन्म झाला याचे पुरावे सादर केले। म्हणूनच सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी इतकं भव्य मंदिर उभारण्याची परवानगी दिली आणि म्हणूनच आज या ठिकाणी मोदीजींचा आभार जनता मानते आहे, रामभक्त मानते आहे, संपूर्ण सकल हिंदू समाज मानतो आहे। विश्वातला आणि देशातला हिंदू समाज मोदीजींचा आभार मानतो आहे। खरं तर या देशाकरता जे मोदीजींनी मॅन्युफॅक्चर दिला होता की आमचं सरकार आल्यावर आम्ही खरे पुरावे सुप्रीम कोर्टात देऊ आणि हे राम मंदिर बांधल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हा जो मॅन्युफॅक्चर जाहीरनामा मोदींच्या सरकारने पूर्ण केला, म्हणून आम्ही सर्व आनंदात आहोत। काही लोक असं देखील म्हणत आहेत की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर असेल का राम मंदिर निगडीत त्या गोष्टी आहेत, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय संबंध आहे निवडणुकीचा? 2019च्या मॅन्युफॅक्चर मध्ये जाहीरनाम्यामध्ये मोदीजींनी जाहीरनामा दिला होता की आमचं सरकार सुप्रीम कोर्टात सांगेल, आमचं सरकार सुप्रीम कोर्टात सांगेल की वस्तुस्थिती आहे, रामलल्लाचा जन्म झाला, ही 140 कोटी लोकांची भावना ही सुप्रीम कोर्टात मोदीजींनी मांडली आणि त्यामुळं कुठली निवडणुकीला पाहून हे या ठिकाणी कुठलाही हा आनंदोत्सव नाही आहे। हा 140 कोटी भारतीयाच्या हृदयातला, मनातला हा उत्सव आहे। त्यामुळं ज्याला राजकारण करा त्याला राजकारण करू दे, आम्ही मात्र कुठलंही राजकारण करणार नाही। आम्ही सर्व रामभक्त आहोत। हिंदी में जानना चाहेंगे, आज ये ट्रेन निकल रही है अयोध्या में, इस बारे में क्या कहना चाहिए? देखिए, हम सबके लिए बहुत ही आनंद का दिन है कि मुंबई से 1400 राम भक्तों को लेकर आस्था एक्सप्रेस निकली है। हमारे नेता देवेंद्र फडणवीस जी ने आस्था एक्सप्रेस का स्वागत किया है और ये सब जो आज दिन हमें मिल रहा है, दिखने को मिल रहा है, माननीय प्रधानमंत्री मोदी जी ने जिस प्रकार से पहल की, सुप्रीम कोर्ट में रामलल्ला का जन्म अयोध्या में हुआ था, इसका साक्षी पुरावे सब सुप्रीम कोर्ट को दिए और रामलल्ला वहां पर विराजमान होने के लिए सारे रास्ते खुल गए। एक तरफ ये समय था, कांग्रेस पार्टी की सरकार ने कहा था कि रामलल्ला काल्पनिक है, राम सेतु काल्पनिक है, लेकिन हमारी सरकार ने, मोदी जी की सरकार ने जो कहा सुप्रीम कोर्ट ने, वो आज हमें ये सब देखने को मिल रहा है
हमारी 25 पीढ़ियां निकल गई जिन्होंने यह चाहा था कोई तो आएगा रामलला का दर्शन करा के देगा, लेकिन नहीं होगा, मंदिर बना के देंगे, नहीं हुआ। लेकिन हमारी सरकार ने, मोदी जी की सरकार ने, मोदी जी ने जिस प्रकार से पूरे विश्व को और देश के हिंदू समाज को ये दिन दिखलाया है, हम कभी भी ये पीढ़ी उनका और आने वाली हजारों पीढ़ियां ये दिन हम नहीं भूल सकेगी। जो 22 जनवरी हमने देखी है, आज हमारे सारे राम भक्त जा रहे हैं, उनको बहुत बहुत अभिनंदन मैं करता हूँ, उनको बहुत बहुत शुभेच्छाएं देता हूँ। धन्यवाद सर।